हिंदू वारसा हक्क कायदा 1956, हिंदू सक्सेशन ऍक्ट 1956 हा हिंदू धर्मियांमध्ये तसेच बौद्ध, जैन आणि शीख कौटुंबिक मालमत्तेची संपत्तीची वाटणी कशी व्हावी हे ठरवणारा एक अतिशय महत्त्वाचा कायदा आहे। या कायद्याचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे व्यक्तीच्या मृत्यूनंतर तिची संपत्ती तिच्या कायदेशीर वारसांमध्ये कायदेशीर आणि योग्य प्रकारे वाटली जाणे। 1. हा कायदा कोणाला लागू होतो? हा कायदा खालील सर्व लोकांना लागू होतो: हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख धर्माच्या व्यक्ती ज्यांचे आईवडील यांपैकी एका धर्माचे आहेत आणि ज्यांचे संगोपन हिंदू, बौद्ध, जैन, शीख पद्धतीनुसार झाले आहे। 2. संपत्तीचे दोन मुख्य प्रकार। या कायद्यानुसार संपत्तीचे दोन प्रकार मानले जातात। 1. स्वअर्जित संपत्ती सेल्फ अक्वायर्ड प्रॉपर्टी, व्यक्तीने स्वतःच्या कमाईतून कष्टाने किंवा खरेदी करून मिळवलेली संपत्ती। हक्क, व्यक्ती ही संपत्ती कोणालाही बक्षीसपत्र, गिफ्ट किंवा मृत्यूपत्राद्वारे विल देऊ शकते। 2. पैतृक वडिलोपार्जित संपत्ती अँसेस्ट्रल प्रॉपर्टी, जी संपत्ती आजोबा पणजोबा यांच्याकडून वारसा हक्काने चालत आली आहे। हक्क, अशा संपत्तीवर जन्मानेच मुलामुलींचा अधिकार असतो। 3. पुरुषाच्या मृत्यूनंतर संपत्तीची वाटणी मृत्यूपत्र नसेल तर जर एखाद्या पुरुषी व्यक्तीचा मृत्यूपत्र विल न करता मृत्यू झाला तर त्याची संपत्ती खालीलप्रमाणे 4 वर्गांमध्ये क्लासेस वाटली जाते। वर्ग वजा 1 चे वारस, क्लास 1 इयर्स। सर्वात आधी संपत्तीवर या लोकांचा पहिला आणि समान अधिकार असतो। पत्नी, मुले, मुलगा आणि मुलगी दोन्ही, आई, मयत मुलाची, मुलीची मुले आणि पत्नी जर मुलगा मुलगी आधीच वारले असतील तर। उदाहरण, जर एखाद्या व्यक्तीच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी आणि आई असतील तर संपत्तीचे समान 4 भाग होतील। वर्ग वजा 2 चे वारस, क्लास 2 हेअर्स। वर्ग वजा 1 मधील एकही वारस हयात नसेल तरच वर्ग वजा 2 मधील लोकांना संपत्ती मिळते। वडील, भाऊ आणि बहीण, पुतणे, भाचे ई। जर वर्ग वजा 1 आणि वर्ग वजा 2 मध्ये कोणीच नसेल तर दूरच्या नातेवाईकांना सपिंड किंवा सगोत्र नातेवाईक ही संपत्ती जाते। 4. महिलांच्या संपत्तीबाबत कायदा पूर्ण मालकी ॲब्सोल्यूट ओनरशिप। या कायद्यानुसार स्त्रीला मिळालेली कोणतीही संपत्ती, मग ती स्त्रीधन असो, भेटवस्तू असो किंवा वारशाने मिळालेली असो, तिच्या पूर्ण मालकीची असते। ती तिच्या इच्छेनुसार तिची विल्हेवाट लावू शकते। महिला मृत्यूपत्र न करता वारल्यास संपत्तीची वाटणी 1. सर्वात आधी ती संपत्ती तिच्या मुलांना आणि पतीला समान प्रमाणात मिळते। 2. मुले किंवा पती नसतील तर ती संपत्ती पतीच्या वारसांना जाते। 3. जर संपत्ती स्त्रीला तिच्या आईवडिलांकडून मिळालेली असेल आणि तिला मुले नसतील तर ती संपत्ती तिच्या वडिलांच्या वारसांना परत जाते, पतीच्या घराण्याला जात नाही। 5. 2005 ची अत्यंत महत्त्वाची दुरुस्ती मुलींना समान हक्क। मूळ 1956 च्या कायद्यात मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत मुलांइतका समान हक्क नव्हता, परंतु 9 सप्टेंबर 2005 रोजी या कायद्यात ऐतिहासिक सुधारणा करण्यात आली। मुलींचा समान अधिकार, मुलींना मुलगा असल्याप्रमाणेच जन्मानेच वडिलोपार्जित सहदायादी कोपार्सनरी संपत्तीत समान हक्क देण्यात आला। लग्न झाले असले तरीही मुलगी विवाहित असो वा अविवाहित तिचा तिच्या वडिलांच्या संपत्तीवर मुला इतकाच समान अधिकार राहील। सर्वोच्च न्यायालयाचा 2020 मधील निर्णय। सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की 9 सप्टेंबर 2005 पूर्वी जरी वडिलांचा मृत्यू झाला असला तरीही मुलीला वडिलोपार्जित संपत्तीत समान हिस्सा मिळेल। थोडक्यात महत्त्वाच्या गोष्टी: मृत्यूपत्र विल असल्यास व्यक्ती स्वतःच्या स्वअर्जित संपत्तीचे मृत्यूपत्र करून ती कोणालाही देऊ शकते। मृत्यूपत्र असेल तर हा कायदा लागू होत नाही। मृत्यूपत्र नसल्यास संपत्तीची वाटणीवरील कायद्यानुसार वर्ग वजा 1 मधील वारसांमध्ये समान केली जाते। मुलगा आणि मुलगी आता पूर्णपणे समान आहेत। लाईक आणि सबस्क्राईब करणाऱ्यांना माझा नमस्कार।